खैरलांजीची धग आजही धगधगत आहे। नमस्कार, वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रतिनिधी गणेश आहिरे। खैरलांजी जिल्हा भंडारा येथील आरोपींनी उरलेली शिक्षा माफ करण्याचा अर्ज सरकारकडे केल्याची माहिती मिळताच नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस संघटनेचे शिष्टमंडळाचे प्रख्यात समाजसेवक राज्याचे महासचिव डॉक्टर केवलजी उकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने प्रख्यात समाजसेवक राज्य सचिव वैभवजी गीतेसाहेब, राज्य सहसचिव PS खंदारे, ॲडव्होकेट नवनाथ भागवत, राजेश साळे, राजवीर वैभव गीते यांनी तात्काळ भंडारा जिल्ह्याकडे धाव घेतली। खैरलांजी गावातील पोलीस पाटील बोर्टीचे मोहाडी तालुक्याचे समतादूत यांच्याकडून गावातील आरोपींची व केस सद्यस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन भोतमांगे परिवाराच्या घराजवळ गेले। गावातील लोकांनी भोतमांगेच्या घराच्या जागेवर गोरे बांधून अतिक्रमण केले होते, ते काढायला लावले। घराच्या विटा, माती, दगड, पत्रे सगळं काही जातीवादी लोकांनी नष्ट केले। राहिले आहे तिथे फक्त एक लोखंडी पलंग। ज्या ठिकाणी हे दुर्दैवी हत्याकांड घडले त्या ठिकाणी गेले। जिथे भोतमांगे परिवारातील सदस्यांचे प्रेत टाकण्यात आले होते त्या ठिकाणी सुद्धा गेले। खैरलांजी गावाच्या चौकामध्ये गेले, ग्रामपंचायतीच्या पुढे थांबले। ग्रामपंचायतच्या पुढे सार्वजनिक पाण्याचा आड आहे, त्या पाण्याच्या आडाजवळ थोडा वेळ थांबले। भोतमांगे यांची हुशार मुलगी प्रियंका या आडाजवळ आल्यावर तिला जातीवादी गुंड छेडत असायचे। आता हा आड वापरासाठी बंद केला आहे। ज्या शेतावरून भांडण होत होते त्या शेतामध्ये गेले असता माहिती मिळाली की भैयालाल भोतमांगे यांच्या नातेवाईकांनी 1 वर्षापूर्वी ही शेती विकली आहे। खैरलांजीच्या प्राथमिक शाळेमध्ये जाऊन आले। संपूर्ण गाव नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसच्या शिष्टमंडळाकडे पाहत होते, पण कुणाचीही जवळ येण्याची हिंमत झाली नाही। त्यानंतर भैयालाल भोतमांगे व त्यांच्या कुटुंबियांच्या समाधीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन करून भैयालाल भोतमांगे यांना मिळून दिलेली शासकीय जमीन शोधली। भंडारा शहरामध्ये जाऊन पोलीस अधीक्षक भंडारा ग्रामीण व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांना भेटून आरोपींना फाशी झालीच पाहिजे, यासाठी कसल्याही प्रकारची शिक्षामध्ये कमी होऊ नये याकरता पुन्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची मागणी केली। खैरलांजी हत्याकांड 29 सप्टेंबर 2006 रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात घडले। या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या 4 जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्या जातीवादी लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली। या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले। आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली। या घटनेनंतर राज्यभर आंदोलनाचे लोण उसळले। अनेक भीमसैनिकांवरती आंदोलनाचे गुन्हे दाखल करण्यात आले। काहींतर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला। घटनेनंतर सुमारे 7 महिन्यांनी दाखल झालेल्या आणि 15 महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2008 रोजी लागला। न्यायालयाने 8 आरोपींना दोषी ठरवले। या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भोतमांगे यांचे 20 जानेवारी 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या शिष्टमंडळाने पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत मदत केली आणि आज देखील या प्रकरणात प्रामाणिकपणे लढा देत आहे। मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक संदेश भालेराव। पाहत राहा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज।